Hello students, I am Kamal Dahaki. Welcome all. Today we are going to learn chapter 7 Nutrition and Diet म्हणजे पोषण आणि आहार. Living things take food and water and use them for a variety of purposes such as obtaining energy, growth of the body, to carry out day-to-day function of the body, to fight diseases. सर्व सजीव अन्न आणि पाणी घेऊन त्यांचा उपयोग विविध कामांसाठी करतात, जसं की ऊर्जा मिळवणे, शरीराची वाढ होणे, शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पाडणे आणि आजारांचा प्रतिकार करणे. In living things, the process of taking in food and water and using it for growth and other purposes is called nutrition. सजीवांनी अन्न आणि पाणी घेऊन त्याचा वाढ आणि इतर कामांसाठी उपयोग करण्याच्या प्रक्रियेलाच पोषण असे म्हणतात. And the constituents of food useful for these purposes are called nutrients. आणि या कामांसाठी उपयोगी पडणाऱ्या अन्न घटकांना न्यूट्रिएंट्स म्हणजेच पोषक तत्वे असं म्हणतात. न्यूट्रिएंट्स अँड फूडस्टफ्स, पोषक तत्वे आणि अन्नपदार्थ. देअर आर 6 मेन न्यूट्रिएंट्स इन आवर फूड: कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, फायबर, विटॅमिन्स अँड मिनरल्स. आपल्या अन्नपदार्थांमध्ये किंवा पोषक तत्वांमध्ये 6 मुख्य पदार्थांचा समावेश होतो, पोषक द्रव्यांचा समावेश होतो, जसं की कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके, फॅट्स स्निग्ध पदार्थ, प्रोटीन्स प्रथिने, फायबर तंतुमय पदार्थ, विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे अँड मिनरल्स म्हणजे खनिजे. These nutrients are present in the different food items we eat in differing proportions. आणि हे जे पोषक तत्वे असणारे पदार्थ आहेत हे वेगवेगळ्या अन्न घटकांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणांमध्ये असतात. Let us learn more about some of them. Energy giving nutrients, carbohydrates. ऊर्जादायी पोषक तत्वे म्हणजेच कर्बोदके यांचा आपण आता अभ्यास करूया. Our main need is of energy. It is fulfilled by carbohydrates. आपली मुख्य गरज ही ऊर्जेची असते आणि ही ऊर्जेची गरज पूर्ण करणारे पदार्थ असतात कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके. Hence, our diet includes a large proportion of cereals in the form of rice, chapati or roti, bhakri and bread which contain carbohydrates. आणि म्हणूनच आपल्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तृणधान्यांचं प्रमाण असतं आणि ही तृणधान्य भात, चपाती, भाकरी, ब्रेड अशा स्वरूपामध्ये असतात. सिरियल्स आर आवर स्टेपल फूड, म्हणजेच तृणधान्य हे आपलं प्रमुख अन्न आहे किंवा प्रमुख अन्न घटक आहे. फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. सम पार्ट ऑफ आवर एनर्जी रिक्वायरमेंट इज ऑल्सो फुलफिल्ड बाय फॅटी फूड्स सच ॲज ऑइल, घी अँड बटर. आपल्याला आवश्यक असणारी जी ऊर्जा आहे त्याची काही प्रमाणात गरज ही तेल, तूप आणि लोणी अशा स्निग्ध पदार्थांनी भागवली जाते. वी गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट फ्रॉम द फूड वी ईट. आपण जे अन्न खातो त्यापासून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. उष्णतेच्या स्वरूपात जी ऊर्जा आपल्याला मिळते त्यामुळेच आपण विविध कामं करू शकतो आणि अशाच प्रकारची ऊर्जा आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. जसं की गाडी चालवायची असेल तर गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरावं लागतं. स्वयंपाक करायचा असेल तर त्यासाठी गॅस लागतो. तर ह्या पेट्रोल गॅसमधून सुद्धा जी उष्णता मिळते त्यामुळेच वेगवेगळे कामं आपण करू शकतो. हीट इज मेजर्ड इन किलो कॅलरीज. हेन्स द एनर्जी इन फूड आयटम्स इज ऑल्सो मेजर्ड इन किलो कॅलरीज ऑर कॅलरीज. उष्णता ही किलो कॅलरीज या एककामध्ये मोजली जाते आणि म्हणूनच ऊर्जासुद्धा किलो कॅलरीजमध्ये मोजली जाते. अन्नपदार्थातली जी ऊर्जा आहे ती मोजण्याचं एककसुद्धा किलो कॅलरीज आहे, त्यालाच आपण कॅलरीज असं सुद्धा म्हणतो. चिल्ड्रेन ऑफ ग्रोईंग एज नीड टू गेट अप्रॉक्सिमेटली 2000 to 2500 कॅलरीज फ्रॉम द फूड दे ईट. वाढत्या वयातील जी मुलं असतात त्यांना वाढीसाठी रोज 2000 ते 2500 कॅलरीज अन्नपदार्थांमधून मिळणं आवश्यक असतं. प्रोटीन्स म्हणजे प्रथिने. वी नीड प्रोटीन्स फॉर द पर्पजेस ऑफ ग्रोथ, रिपेअरिंग द विअर अँड टिअर ऑफ द बॉडी अँड फॉर अदर लाईफ प्रोसेसेस.
आपल्याला प्रथिनांची आवश्यकता शरीराच्या वाढीसाठी, शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी तसेच शरीराच्या इतर जीवनक्रियांसाठी आवश्यक असते. We get proteins from the milk and milk products, meat and eggs in our food. आणि ही प्रथिनांची गरज आपण तृणधान्य, त्याचबरोबर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी किंवा कडधान्य अशा अन्नघटकांमधून पूर्ण करू शकतो. मिनरल्स अँड विटॅमिन्स म्हणजे खनिजे आणि जीवनसत्वे. टू इम्प्रूव्ह द बॉडीज रेझिस्टन्स टू डिसीज and for other life processes the body needs vitamins, minerals and fiber in the diet. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, आजारांशी लढण्याचा क्षमता वाढवण्यासाठी तसंच इतर जीवनावश्यक क्रियांसाठी आपल्याला मिनरल्स आणि विटॅमिन्स यांची आवश्यकता असते. तसंच फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थांची सुद्धा आवश्यकता असते. We obtain these nutrients mainly from vegetables and fruits. आणि हे जी पोषक तत्व भाज्या आणि फळांमधून मिळवू शकतो. We require vitamins and minerals in small quantities, but their deficiency can lead to various diseases. आपल्याला आवश्यक असणारी जी जीवनसत्व आहेत, खनिजे आहेत, ही खूप कमी प्रमाणामध्ये आवश्यक असतात. पण त्यांची जर आपण पूर्तता केली नाही तर त्यांच्या अभावामुळे आपल्याला खूप गंभीर आजार होण्याची शक्यता असते. द बॉडी नीड्स सेव्हरल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. दे आर कॉल्ड मिनरल्स. आपल्या शरीराला काही असेंद्रिय पदार्थांची सुद्धा आवश्यकता असते. त्यांना आपण खनिजे असं म्हणतो. लेट अस लर्न मोर अबाउट सम मिनरल्स. फर्स्ट इज आयर्न म्हणजे लोह. Function of iron is carrying oxygen to all parts of the body. आयर्न म्हणजे लोह या मिनरलचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे सर्व शरीरामध्ये ऑक्सिजनचे वहन करणे. सोर्सेस ऑफ आयर्न आर मीट, स्पिनॅच, ॲपल्स, रेझिन्स. आणि आपल्याला लोह कशातून मिळते तर मांस, पालक, सफरचंद आणि मनुका यामधून ते मिळतं. डेफिशियन्सी डिसीजेस बिकॉज ऑफ आयर्न. जर हे लोह आपल्याला पुरेशा प्रमाणात नाही मिळालं तर आपल्याला कोणता आजार होऊ शकतो तर ॲनिमिया म्हणजेच पांडुरोग, म्हणजे आपल्याला सतत थकवा वाटतो अशा पद्धतीचा आजार आपल्याला होऊ शकतो. सेकंड मिनरल इज कॅल्शियम अँड फॉस्फरस. कॅल्शियम अँड फॉस्फरसचे फंक्शन काय आहेत तर स्ट्रेंथन बोन्स अँड टीथ. म्हणजे फॉस्फरस आणि कॅल्शियममुळे शरीरातील जी हाडं आहेत आणि दात आहेत हे मजबूत होतात. त्याचबरोबर हे आपल्याला कुठून मिळतं, त्याचे सोर्सेस काय आहेत. सोर्सेस ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस आर मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, मीट. म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस जर पाहिजे असतील तर ते आपल्याला दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि मांस यामधून मिळतात. डेफिशियन्सी डिसीजेस बिकॉज ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या अभावी कुठले आजार होतात तर बॅड टीथ, ब्रिटल अँड वीक बोन्स. म्हणजे आपले दात खराब होऊ शकतात, हाडं ठिसूळ आणि कमकुवत होऊ शकतात. नेक्स्ट मिनरल इज आयोडीन. फंक्शन ऑफ आयोडीन आर कंट्रोल्स ग्रोथ, स्पीड्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स इन द बॉडी. आयोडीनची काय कामं आहेत तर आपल्या वाढीवर नियंत्रण ठेवणे तसंच शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे. सोर्सेस ऑफ आयोडीन आर रेझिन्स, बेन्स, फिश, सीफूड. आणि हे आयोडीन आपल्याला कशातून मिळते तर मनुका, शेंगा, मासे किंवा समुद्री पदार्थ यामधून मिळतं. डेफिशियन्सी डिसीज बिकॉज ऑफ आयोडीन इज गॉयटर. म्हणजे आयोडीन जर आपल्याला मिळालं नाही तर त्याच्या अभावी कुठला आजार होतो तर गॉयटर म्हणजे गलगंड अशा पद्धतीचा आजार आपल्याला होतो. नेक्स्ट मिनरल इज सोडियम अँड पोटॅशियम. फंक्शन्स ऑफ सोडियम अँड पोटॅशियम्स आर मेंटेन्स द बॉडीज वॉटर बॅलन्स अँड फंक्शनिंग ऑफ द मसल्स अँड द नर्वस सिस्टम. सोडियम आणि पोटॅशियम यांचं काय काम असतं तर शरीरातील पाण्याचं संतुलन राखणं आणि त्याचबरोबर आपल्या स्नायूंची आणि
चेतासंस्थेची जी सर्व कामं आहेत, क्रिया आहेत, त्या व्यवस्थित प्रकारे चालू ठेवणे हे त्याचं काम असतं. सोर्सेस काय आहेत सोडियम अँड पोटॅशियमचे? तर सॉल्ट, चीज, लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, पल्सेस इत्यादी. मीठ, चीज, पालेभाज्या, फळं, कडधान्ये यामधून आपल्याला सोडियम आणि पोटॅशियम मिळू शकतं. डेफिशियन्सी डिसीजेस बिकॉज ऑफ सोडियम अँड पोटॅशियम्स काय आहेत? तर इनएफिशियन्सी ऑफ मसल्स. जर सोडियम आणि पोटॅशियम पुरेशा प्रमाणात नाही मिळालं तर आपल्या स्नायू मध्ये अकार्यक्षमता निर्माण होते, म्हणजे स्नायूंची अकार्यक्षमता हा आजार आपल्याला होऊ शकतो. लेट अस लर्न अबाउट vitamins or vitamins. फर्स्ट आर वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स म्हणजे जलविद्राव्य जीवनसत्वे. विटॅमिन बी अँड विटॅमिन सी डिझॉल्व इझिली इन वॉटर सो दे आर कॉल्ड वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स. बी आणि सी जीवनसत्व जे आहेत ते पाण्यामध्ये सहजपणे विरघळतात, म्हणजे ते पाण्यामध्ये सहजपणे विद्राव्य आहेत आणि म्हणूनच त्याला जलविद्राव्य जीवनसत्व असं म्हटलेलं आहे. दे आर थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द वॉटर इन स्वेट अँड युरिन. हेन्स अ रेग्युलर सप्लाय ऑफ दीज विटॅमिन्स इज इसेन्शियल. आणि पाण्यात विद्राव्य असल्यामुळेच ते लघवी आणि घामामधील पाण्याच्या स्वरूपात शरीराबाहेर सतत फेकले जातात आणि म्हणूनच या विटॅमिन्सचा सतत आपल्या शरीराला पुरवठा होणं खूप गरजेचं असतं. B1, B2, B3, B6, B9 अँड B12 आर द इम्पॉर्टंट टाईप्स ऑफ विटॅमिन बी. बी जीवनसत्वाचे प्रमुख जे प्रकार आहेत ते म्हणजे B1, B2, B3, B6, B9 आणि B12. वॉटर इन सॉल्युबल विटॅमिन्स म्हणजे जल अविद्राव्य जीवनसत्वे म्हणजेच फॅट सॉल्युबल विटॅमिन्स. These vitamins are insoluble in water but are soluble in fatty substances. They get stored in the body. तर ही जी जीवनसत्व असतात ही पाण्यामध्ये अविद्राव्य असतात, म्हणजे पाण्यात विरघळत नाहीत, पण ती फॅटी सबस्टन्सेसमध्ये विद्राव्य असतात, म्हणजे ती स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळतात आणि ती आपल्या शरीरामध्ये साठून राहतात. चरबीच्या स्वरूपामध्ये किंवा मेदाच्या स्वरूपामध्ये ती साठून राहतात. विटॅमिन्स ए, डी, ई अँड के आर फॅट सोल्युबल विटॅमिन्स. तर अशा पद्धतीची स्निग्ध पदार्थात विद्राव्य असणारी विटॅमिन्स कोणती आहेत? तर ए, डी, ई आणि के ही अशा पद्धतीची स्निग्ध पदार्थात विरघळणारी जीवनसत्व आहेत. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड धिस. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.